नमस्कार, स्वागत आहे आपलं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे सिक्के का दुसरा पैलू आणि मी आहे निलेश फरकाडे। मित्रांनो, आजचा हा स्पेशल प्रोग्राम मराठीत। मित्रांनो, ओबीसी हा शब्द ऐकला की अनेकांच्या भुवया उंचावतात। मुद्दा ओबीसींच्या नावानं पेपरमध्ये खूप काही छापून येतंय, चॅनल्सवाले खूप काही दाखवतात आहे, पण नेमका हा मुद्दा काय आणि या मुद्द्याच्या मागची भूमिका काय यावर मात्र सगळ्यांमध्ये संभ्रम आहे। सामान्यांपासून हा मुद्दा थोडासा का होईना पण थोडा दूर आहे। आता त्यामागे कारण काय? ओबीसींचा मुद्दा हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा, अनेक जण मोठी लोकसंख्या आपल्या भारतामध्ये ओबीसींची आहे आणि महाराष्ट्रात हा मुद्दा ढवळून निघाला आहे। सगळे पक्ष म्हणतात आहे की ओबीसीच्या बाजूने आम्ही उभे आहोत, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, या सगळ्या गोष्टी होतात आहे। पण नेमकं मुद्दा मात्र जिथला तिथेच आहे। त्यामागे काय कारण? असे कितीतरी प्रश्न सामान्यांच्या तुमच्या माझ्या मनात येतातच। ज्यांना याबद्दल माहिती कमी आहे, ज्यांना याबद्दल म्हणजे तांत्रिक भाषा म्हणा किंवा कोर्टाची भाषा म्हणा, या सगळ्या कलमांची भाषा म्हणा, हे आपल्याला कळत नसेल तर निश्चितपणे हा मुद्दा आपल्यापासून जरा दुरावलेलाच आहे। या मुद्द्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुभाषजी घाटे। सुभाषजी घाटे हे राष्ट्रीय युवा अध्यक्ष आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे। घाटे सर, आपलं आमच्या स्टुडिओ स्वागत आहे, धन्यवाद। जय ओबीसी। मुख्यत्वे करून पहिला प्रश्न, सर ओबीसींचा हा मुद्दा नेमका आहे काय? ओबीसींचा मुद्दा हा ओबीसी पर्यंत लोकांना पोहोचूच नाही दिलं। म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे सध्याची बी की ओबीसी लोकांना माहीतच नाही की आपल्या ओबीसीसाठी सरकार काय देते। म्हणजे ओबीसी पर्यंत पोहोचूच दिलं नाही। या सर्व राजकीय पक्षांनी असं घेरून टाकलं आणि ओबीसीसाठी काय नेमकं सरकार देते, राज्य सरकार काय देते, केंद्र सरकार देते आणि आपल्याला काय सवलती आहे याबाबत कोणत्याही राजकीय पक्षांनी जनजागरण केलं नाही। त्यामुळे ओबीसी हा थोडा दुरावला आहे आणि अटॅचमेंटमध्ये नाही आहे की आपण ओबीसी आहोत, आपल्यासाठी काय मिळाला पाहिजे काय नाही। खरा मुद्दा तर हा आहे की ओबीसीचं हे राजकीय वादळ आलं त्यामुळे या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये हा ओबीसीचा मुद्दा गाजत आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील विकास गवडी यांनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन टाकली आणि त्या पिटिशन नंतर हा ओबीसी उजेडात आला, जागा झाला आणि सर्वीकडे या ओबीसी बाबत संभ्रम निर्माण झाला की नक्की काय चालू आहे। वर्तमानपत्रावाले कधी मोठी बातमी छापतात, कधी लहान बातमी छापतात, न्यूजवाले थोडंसं दाखवतात, बाकी दाखवत नाही आणि त्यामागं कोणताही राजकीय पक्ष स्पष्ट भूमिका करासाठी तयार नाही। पण आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका ही स्पष्ट भूमिका आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ फक्त आणि फक्त ओबीसीचंच कार्य करतो। ओबीसीच्या ज्या काही राज्यातील मागण्या असतील, केंद्रातील मागण्या असतील, या वारंवार आंदोलन करून त्या आपल्या पदरी कशा पाळून घ्यायच्या, ओबीसीचा फायदा कसा करायचा यासाठी ही आपली संघटना कार्यरत आहे। सर, ओबीसींचा मुद्दा घेतला की म्हणजे सरळपणे आपल्याला म्हणता येईल की त्याच्यामध्ये एकच गोष्ट दिसते की कुठे ना कुठे राजकारण सुरू झालं ओबीसीच्या मुद्द्यावर। तुमच्याकडनं माहिती अशी हवी आहे की ओबीसींचा नेमका मुद्दा काय, काय आरक्षण होतं आपलं आणि किती आरक्षण राहिलं आहे, त्यामध्ये काय गफलत झाली आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा। या महाराष्ट्रामध्ये 60 ते 62% पर्यंत आरक्षण आपल्याला राजकीय आरक्षण, आर्थिक आरक्षण, शैक्षणिक आरक्षण हे सर्व मिळत होतं। पण यामध्ये काय झालं की एका ओबीसी व्यक्तींनीच काही राजकीय सूळ भावनेतून हे पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशनचे जे काही रिझल्ट आले त्यानंतर त्याच्यावर ते प्रतिबंध लागला। आतापर्यंत सर्वीकडे सारखंच चालू होतं, सर्वांना व्यवस्थित सर्व मिळत होतं, त्यामुळे काही ओबीसीचा मुद्दा येत नव्हता समोर, काहीच येत नव्हतं। पण हे आरक्षण आटोक्यात आल्यामुळे आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्बंध घातले त्यामुळे हे आरक्षण आणि ओबीसी हे सर्व समोर आलं की एससीची आणि एसटीची जनगणना होते आणि ओबीसीची जनगणना जातनीय जनगणना होत नाही। बरोबर। आता ओबीसीची जर जनगणना झाली तर ओबीसींना त्यांच्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला द्यावं लागेल, संख्येनुसार द्यावं लागेल। पण सुप्रीम कोर्टाने आता चार्ज मारला, काय निर्णय दिला की 50%च्या वर जाता कामा नये आणि एससी आणि एसटीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना द्यायचं आहे पर्सेंटेजनुसार। मग कोण्या ठिकाणी जर एससीची संख्या जास्त असेल, कोण्या ठिकाणी एसटीची संख्या जास्त असेल तर मग ओबीसींना तिथं काय मिळणार आहे? कुठे 5%, कुठे 10%, कुठे 20%, कुठं 25%। म्हणजे नेमका मुद्दा आपला हा आहे ओबीसीचा की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम 340 अनुसार आपल्याला 27% ओबीसींना आरक्षण दिलं. ते आरक्षण सुद्धा आपल्याला मिळत नाही. 27% आरक्षण सुद्धा आपल्याला मिळत नाही. आणि एकीकडे राज्य सरकार सांगत आहे की आम्ही अध्यादेश काढला आहे, तो अध्यादेश आता राज्यपालाच्या स्वाक्षरीनं सुप्रीम कोर्टात गेला आहे. आता त्यानंतर आता नव्यानंच एक या मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये राहुल जो कोणी नाव एक धुळ्याचे व्यक्ती आहे, त्यांनी त्या ठिकाणी याचिका दायर केली आणि या याचिकेला अध्यादेशाला महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला चॅलेंज केलं. याआधी सुद्धा ज्यावेळेस अध्यादेश आला होता त्यावेळेस सुद्धा मी बोललो होतो की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची मंजुरी या अध्यादेशाला मिळणार नाही, या अद्ययावत होणार नाही, तोपर्यंत कोणाचा काहीही सांगता येणार नाही. कोण कधी पिटिशन टाकील, कोण सुप्रीम कोर्टात जाईल, कोण हायकोर्टात जाईल. तसंच नेमकं या ठिकाणी घडलं. आणि कोणत्या राजकीय भावनेच्या सुळाच्या भावनेतून या ओबीसीवर ते वार करण्याचा प्रयत्न या कोणत्या तरी पक्षाचा चालू आहे, तो समोर येत नाही आहे, पण वार करत आहे. आणि महाराष्ट्रामधील जर BJP असो, काँग्रेस असो, सेना असो, राष्ट्रवादी असो, सर्वच पक्ष जर आरक्षण देण्याच्या मूळमध्ये आहे आणि आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांचंही मत आहे, पण आरक्षण मिळत नाही आहे. जर सर्वच पक्ष जर तयार आहे तर आरक्षण का बरं मिळत नाही, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे, हा आमचा एक मुद्दा आहे. नाही, नक्कीच. आणि मुळात या मुद्दा माझा पुढला प्रश्न आपल्याला हाच होता की सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सगळेच पक्ष म्हणतात की आम्ही तुमच्या बाजूनं. माननीय विरोधी पक्ष नेते जे आहेत आपले, त्यांनी आता यात्रा पण काढली, त्याच्यामध्ये त्याच्यातही त्यांनी जनजागृती काहीतरी प्रकार असा सुरू केला. त्या माध्यमातून त्यांनी लोकांना आपल्या बाजूनं ओढण्याचा प्रयत्न केला. कुठे ना कुठे येणाऱ्या निवडणुका ज्या खूप ठिकाणी आता होणार आहेत त्याचाही कुठे ना कुठे याचा असर दिसतोय का, की खरंच ओबीसीच्या मुद्द्यांवर हे सगळे राजकीय पक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका स्पष्ट आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा कोणतंही राजकारण करत नाही. जरी या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये अनेक पक्षाचे लोक कार्य करतात आणि ओबीसीसाठी कार्य करतात, आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ फक्त आणि फक्त ओबीसीचा कसा फायदा होईल, त्याच्या सुविधा त्यांना कशा प्राप्त होतील यासाठी लढतो. आणि अनेक पक्ष या ठिकाणी या ओबीसी मतदार बंधूंना मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम करतात. फक्त कुठेतरी राजकारण करत आहे आणि राजकारणातून हे आपल्याला मतदान प्राप्त होईल या ओबीसीचं याच्याचकडे ते लक्ष देत आहे. आणि कोणते ना कोणते नवीन ते फंडे आणतात आणि त्या ठिकाणी सांगतात. जर आता आमच्या विरोधी पक्षनेता देवेंद्रजीचा जर घेतलं, त्यांनी या भारतीय जनता पार्टीने ओबीसी जागर या पूर्ण महाराष्ट्रात सुरू केला. आता या महाराष्ट्रात ओबीसीचा जागर सुरू केला तर ओबीसीच्या काही पर्सेंट लोकांना माहीत आहे की तुम्ही किती राजकारण करताय. आज तुम्ही वसतिगृह द्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं होतं 36 वसतिगृह 36साठी आम्ही देऊ. केंद्र शासनाचे वसतिगृह होते, पण काय झालं, एकही वसतिगृह नाही आहे. फक्त तुम्ही वाजागाजा केला आणि ओबीसी मंत्रालय स्थापन केलं. त्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून किती ओबीसीच्या समस्या सोडवल्या जातात, किती ओबीसीचं निदान होते, याचाही आपण या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. वास्तविक पाहता काहीच नाही आहे. जसं तुम्ही एकीकडे म्हणता की आता आमचं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका ही आहे की 27% आरक्षण. आता नुकतंच जर एक बघितलं तुम्ही तर आमचे आदरणीय अध्यक्ष बबनरावजी तायवाळे सरांनी या ठिकाणी राजीनामा दिला. ते तर मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते आणि सरकारने त्यांना इम्पिरिकल डाटाच्या बद्दल यांना जबाबदारी दिली, या आयोगाला जबाबदारी दिली आणि आयोग कार्यक्रम करत होता. आयोगाच्या बैठकी झाल्या, सर्व झाल्या, पण ज्या वेळेस बारकाईनं आमच्या अध्यक्ष महोदयांनी त्याचा विचार आचार केला आणि अभ्यास केला की यामधून तर आपल्याला निष्पन्न काहीच होणार नाही. आणि जे संविधानानं 27% आरक्षण दिलं तेच सध्या जर आपल्याला मिळत नाही तर 50% 52% आपल्याला कुठून मिळणार आहे. म्हणजे पहिली लढाई जी आहे आपली ती फक्त पहिली लढाई आपल्याला 27% आरक्षणसाठी आहे. बरं, आता हे 27% आरक्षण का नाही, कारण की सुप्रीम कोर्टाने निर्बंध घातला की 50च्या वरती जाता येत नाही आणि ओबीसीची जनगणना होत नाही, SC आणि STची जनगणना होते, त्यांना त्यांच्याप्रमाणे मिळते. म्हणून कोण्या ठिकाणी 10%, कोण्या ठिकाणी 20%, कोण्या ठिकाणी 35%, कोण्या ठिकाणी 0 भेटू शकते. मग हे 27% जर आरक्षण आपल्याला मिळत नाही महाराष्ट्रामध्ये आणि संविधानानं दिलेलं आरक्षण जर मिळत नाही
तर आपण या ठिकाणी या राज्यघटनेवरती या आयोगावरती आपण सदस्य म्हणून आणि हे कार्य काय करायचं आपण, जेव्हा आपल्या एकीकडे आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका प्रखरपणे मांडतो की फक्त ओबीसीसाठी काम करतो, आणि जर या 27%च जर या ठिकाणी जर मिळत नाही तर या आयोगावर राहण्यामध्ये अर्थ काय. म्हणून त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या आयोगाचा राजीनामा सादर केला. सर माझ्या माहितीत थोडी वाढ करा की आपण आयोगाचा विषय मांडला, माननीय तायवाडे सरांनी त्यामध्ये राजीनामा दिला. आयोग हे आता कार्यरत झालं आहे की याच्या आधी पण होतं, आणि जर ते आधी पण होतं तर मग जर जनगणना आपली होत नव्हती तर त्याच्यासाठी आतापर्यंत आवाज कोणी का बरं नाही उचलला. आतापर्यंत आयोग पहिल्याच्याही सरकारमध्ये होतं, आताच्याही सरकारमध्ये आहे, पण आयोगावरती जे काही सदस्य निवडून जातात या त्यांची नियुक्ती होते ते सदस्य कधी ओबीसीकडे लक्षच देत नाही. मागच्या आयोगामध्ये तर ओबीसीचं आयोग आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याच विशेष जातीच्या लोकांचा समावेश. अहो ओबीसीचा आयोग जर आहे तर ओबीसीचे लोक त्या ठिकाणी हवे ना, ओबीसीच्या लढण्यासाठी, ओबीसीच्या भांडणाकरता आणि ओबीसींना मिळून देण्याकरता त्या आयोगात ओबीसीचा सदस्य पाहिजे. माझा हा प्रश्न विचारण्यामागे ओघच हा होता की सध्याच्या स्थितीत हे आपण बघू शकता की आयोगामध्येच ओबीसीला स्थान नाही आहे, आयोगाच्या लोकांनीच ओबीसीला सिरियसली घेतलं नाही. नाहीतर आतापर्यंत जर एवढी मोठी जनसंख्या आहे तर त्याची वेगळी एक जनगणना व्हायला हवीच होती, आणि जर ती आतापर्यंत झाली नाही तर निश्चितपणे ही स्थिती आणण्यासाठी तेही लोक जबाबदार आहेत. बिलकुल नक्कीच जबाबदार आहे. बरं, आता हा विषय झाला याचा सामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण थोडी चर्चा करूया की आता जसं सामान्य लोक ओबीसीचं आरक्षण अबाधित नाही हे लोकांना कळतंय, नोकऱ्या कमी आहेत, आपण नोकऱ्यामध्ये आरक्षणासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करतो. कोणत्याही समाजाला वाटतं की त्यांच्या समाजाला नोकरीमध्ये, शासकीय नोकऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात हे मिळावं, त्यांचा विकास व्हावा. स्थिती अशी आहे की आता जर हे झालं आहे तर निश्चितपणे जिथे आपण संख्येनं कमी आहोत तिथल्या मुलांच्या कुठे ना कुठे विकासामध्ये भर पडणार नाही, आणि ओबीसी समाज या संपूर्ण प्रक्रियेतून मागासला जाऊ शकतो. मग ते शिक्षण असो, बाकीच्या गोष्टी असो, कुठे ना कुठे ही स्थिती पुढे 10 वर्षानंतर तर मग ओबीसीला निश्चितपणे ओपन सारखंच ट्रीटमेंट मिळेल. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. काय आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं, काही लोकांनी या संविधानापासून अनेक लोकांना दूर सारून ठेवलं की तुम्ही संविधान वाचायचं नाही, तुम्ही काही करायचं नाही, त्याचा अभ्यास करायचा नाही. म्हणजे आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांच्या समाजाचा विचार त्यांनी नंतर केला, पण पहिल्यांदा ओबीसीचा विचार केला. म्हणजे कलम 340 पहिल्यांदा ओबीसीला प्राधान्य दिलं, 41 एससीला दिलं आणि 42 शेड्यूल ट्राईबला. म्हणजे बाबासाहेबांचा किती दूरदृष्टी होती या ओबीसीबद्दल हे आज जनजागृतीच्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ सांगत आहे. आता आम्ही या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलो, प्रत्येक ठिकाणी आम्ही घेतो आणि लोकांचा रिस्पॉन्स म्हणजे ओबीसी खरा काय आणि ओबीसीसाठी काय चळवळ चालू आहे आणि तुमच्यासाठी काय सुविधा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवल्या हे सर्व त्या ठिकाणी आम्ही त्या माध्यमातून सांगत आहे. फक्त राजकीय पक्षांनी आतापर्यंत ओबीसीला चॉकलेट दाखवलं, गोळ्या बिस्किट वाटल्या की तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ, तुम्हाला ते देऊ. अहो केंद्र सरकारनं 100% आम्हाला शिष्यवृत्तीचं कबूल केलं आहे, पण त्यांनी 2010 पासून सरकार कोणाची असो, माझा कोणत्याही राजकीय पक्षाची विरोध नाही आहे, पण राजकीय पक्षांनी जे ओबीसीचा विरोध केला आहे त्याबद्दल मी बोलत आहे की 2010 पासून ते बंद करून ठेवलं आहे त्यांनी. केंद्र सरकारने मोठ्या घोषणा केल्या होत्या की आमच्याकडून आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानी ओबीसीचे वसतिगृह देऊ. काय झालं त्याचं अजूनपर्यंत काहीच नाही, फंड नाही, काही नाही. नुसत्या फक्त घोषणाबाजी करतात आणि आपल्याकडे हा जनसमुदाय कसा वळेल, हा ओबीसी कसा मतदार आपला बनेल यासाठी नुसत्याच फक्त घोषणा करत आहे. आणि त्यासाठी आम्ही जनजागृतीचं कार्य करत आहोत आणि प्रत्येक ओबीसीच्या लक्षात हे आणून देत आहोत की तुम्ही कोणत्याही पक्षाशी जोडून राहा, कोणत्याही पक्षामध्ये काम करा, आमचा कोणताच विषय नाही, पण तुमच्यासाठी जे कलम 340 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवली आहे हे तुम्हाला नेमकी माहीत असली पाहिजे की आपल्यासाठी काय. हे जनसामान्यापर्यंत खालच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रीय ओबीसी महासंघातून या महाराष्ट्रातच नाही तर या संपूर्ण भारतामध्ये चालू आहे. आता सध्या आमचं जनजागृती अभियान चालू आहे. जसा भारतीय जनता पार्टी जागर करत आहे पुऱ्या महाराष्ट्रात,
फक्त महाराष्ट्रात करत आहे. आणि त्या दिवशी तर मला वाटते देवेंद्रजीनं काही स्टेटमेंट दिलं आणि त्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं की फक्त आणि फक्त महाराष्ट्रालाच आरक्षणाचं नुकसान झालेलं आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर हे सर्व राज्यांना बाधित आहे. ह्या 29 राज्यांना त्याची बाध्यता आहे. मग तुम्ही का बरं म्हणताय की फक्त महाराष्ट्राचंच नुकसान होत आहे? आणि मी ते एक स्पष्ट भूमिका करतो. काही लोक म्हणतात की आरक्षण गेलं. आरक्षण गेलेलं नाही, आरक्षण कमी झालं आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलंच नाही, ते कमी झालं आहे कारण त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे. तायवाडे सरांनी राजीनामा देताना एक शब्द म्हटला की आता मी आता राजीनामा यासाठी देत आहे की मी माझ्या समाजासाठी काही करू शकलो नाही आणि जर मी करू शकत नसेल तर मला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट, राज्य सरकार आता हे आरक्षण देऊच शकत नाही. आता जर आरक्षण कोणी देऊ शकत असेल तर ते केंद्र सरकारच देऊ शकतं. ही भूमिका जरा स्पष्ट करा, काय नेमकं याच्यामध्ये? नेमकं यामध्ये असं आहे की आत्ताच मी सांगितलं की 27% आरक्षण जे आपल्याला संविधानात दिलं आहे तेच जर मिळू शकत नाही, त्याच्यामध्ये तफावत आहे. तफावत काय? कारण की ओबीसीची जनगणना झाली नाही, त्यामुळे हे तफावत आहे. आणि दुसरं असं आहे याच्यामध्ये, एकीकडे भारतीय जनता पार्टी जी काही भूमिका महाराष्ट्रामध्ये ठेवत आहे आणि माझं तर स्पष्ट आरोप असा आहे की यामध्ये जर आपल्याला 27% आरक्षण आधी जर प्राप्त करायचं आहे तर हे सर्व केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकारच्या कलम 243T आणि D च्या अनुच्छेद 6 मध्ये जोपर्यंत कायद्यामध्ये दुरुस्ती होत नाही, अमेंडमेंट होत नाही, तोपर्यंत हे आरक्षण असंच अबाधित राहणार आहे. आमच्या तायवाडे सरांनी याचा सर्व अभ्यास केला आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतरच की महाराष्ट्राच्या आयोगावर राहून मी जर न्याय देऊ शकत नाही आणि हा सर्व प्रकार फक्त केंद्र सरकारच सॉल्व्ह करू शकते तर मी इथं कशासाठी राहू. म्हणून त्याने नैतिकता स्वीकारून, नाही तर एवढ्या मोठ्या आयोगावर ते जर निवड झाली तर कोणीही सोडत नाही पद, सैद्धांतिक पद कोणी सोडत नाही, घटनात्मक पद सोडत नाही. पण आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा हा विचार आहे की आपल्या ओबीसीच्या खालच्या स्तरापर्यंत या सर्व ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे आणि ते कटिबद्ध आहे. आज त्यांचं 66-67 वर्षाचं वय असून सुद्धा मी त्यांच्यासोबत पूर्ण फिरतो आणि राष्ट्रीय ओबीसीचं जनजागृतीचं काम ते करतात. म्हणजे फक्त त्यांचा उद्देश एकच आहे की खालच्या ओबीसीच्या स्तरापर्यंत आपण न्याय देऊ शकलो पाहिजे. आपण न्याय दिला नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना राजीनामा दिला. आणि आमचं जे मागण्या आहे, आमची मागणी तेच आहे केंद्र सरकारकडे, जर या भारतीय जनता पार्टीला जर वाटत असेल की आपण खरंच हा मुद्दा कुठंतरी आपण बंद केला पाहिजे. हा ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा कधी बंद होईल? जेव्हा केंद्रामध्ये कलम 243 मध्ये T आणि D च्या अनुच्छेद 6 मध्ये ज्यावेळेस अमेंडमेंट होईल, कायद्यात दुरुस्ती होईल, त्यावेळेसच हा मुद्दा संपेल. पण कसं असते, राजकीय कोणताही पक्ष असो, या सर्व राजकीय पक्षांचं असं असते की आपली जास्तीत जास्त वेळपर्यंत आपली दुकानदारी चालली पाहिजे आणि लोकांना मूर्ख बनवून आपण कसा सत्तेचा उपभोग घ्यायचा, या ठिकाणी यांचा असा कोणत्याही पक्षाचा प्रयत्न असा चालला राहते. मी या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसीचा राष्ट्रीय युवाध्यक्ष आणि प्रामाणिक ओबीसी म्हणून या ठिकाणी मी आज हे वक्तव्य करत आहे. नाही, नक्कीच. आणि मुळात सामान्यांपर्यंत ही गोष्ट चांगल्या पद्धतीनं आणि मनावर ठसेल उमटेल अशा पद्धतीनं आलेली आहे. साहजिक आहे, सगळे पक्ष म्हणतात की ओबीसी आम्ही ओबीसी सोबत आहोत, ओबीसीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ओबीसीच्या विकास आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लागू देणार नाही. पण स्थिती अशी आहे की संपूर्णपणे वास्तविकता अशी आहे की ओबीसीचं नुकसान सुरुवातीपासून होत आहे. आता जर आयोगाचे कार्यकर्ते जर योग्य पद्धतीने कार्य करत असतील आणि त्यांचा इतिहास असा असेल तर निश्चितपणे या समाजाने बघायचं कोणाकडे. पर्टिक्युलर जी स्थिती अशी आहे की एकतर ओबीसीमध्ये आधी प्रॉब्लेम आणि आणखी काही समाज असे आहेत ज्याच्यामध्ये पवार समाजाचे नावच सरळ गहाळ करून देतं, तेही लोक कुठेही नाही आहेत. कुठे ना कुठे ही तफावत जी आहे ही सांभाळण्यासाठी योग्य लोकांची निवड तिथे व्हायला हवी. इम्पेरिकल डाटाचा विषय आपण सर घेतला नाही. इम्पेरिकल डाटाच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमोरासमोर टाकलं होतं. इकडे हे म्हणतात की आम्ही इम्पेरिकल डाटा तयार केंद्राकडे त्यांनी द्यावा, तिकडे ते म्हणतात की ते आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही तुमचा घ्या बनवावा. ही तफावत कुठे ना कुठे, एक डाटा जमा करण्यासाठी एवढा विचार. बघा, यामध्ये राजकीय पक्ष जे आहे फक्त वेळ मारून नेत आहे. हा पक्ष त्यांच्यावर सोडतो, तो पक्ष यांच्यावर सोडतो आणि कुठंतरी आपण या मीडियामध्ये, या प्रिंट मीडियामध्ये
आपला हेतू त्या ठिकाणी साध्य झाला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाला असं वाटते की आम्हीच ओबीसीची धडपड करतो आणि आम्हीच तुम्हाला सर्व काही देऊ शकतो, प्रत्येक पक्षाचा आहे आणि ते पक्ष देऊ शकत नाही. कारण यामागं कसं आहे की नागपूरमध्येच एक जे मोठी संघटना आहे त्या संघटनेनं ठरवलं आहे की पूर्ण देशामध्ये खाजगीकरण करायचं, आरक्षण कोणालाही द्यायचं नाही आणि त्याची सुरुवात हे सुरू झालेली आहे. जर आता ओबीसी वर्ग आता जर उठून उभा राहिला नाही आणि आंदोलन केलं नाही तर यानंतर असंच होईल. आताच तुम्ही बघितलं आहे की काही पक्षांनी ओबीसींना उभं केलं, सर्व केलं, पण काही पक्षांना काय झालं, तिथं लॉस आला. पक्षाची तुम्ही जेव्हा भूमिका सांगता आणि आपल्या पक्षासोबत एवढे लोक जुळले आहेत तेवढे लोक जुळले आहे आणि जेव्हा निवडणूक येते त्याचा रिझल्ट येते तर मग तुमचे एवढे मतदार असताना का बरं ते सीट पडली याचा विचार तुम्ही केला का? आणि तुमच्या पक्षातलेच लोक तुमच्यासोबत राहून विरोधामध्ये वोटिंग करत आहे, याच्यावरती तुम्ही चिंतन मनन केलं का? आतापर्यंत ओबीसीची जी काही धुरा होती बावनकुळे साहेबाच्या खांद्यावरती दिली, बावनकुळे साहेबांनी ते चालवली. आता या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अपयश आलं. अपयश आल्यामुळे पटकन तुम्ही गिरीश महाजनांच्या खांद्यावरती ते तोप दिली. म्हणजे हे काय चालू आहे तुमचं? म्हणजे तुम्ही कुठंतरी ओबीसीसाठी संभ्रम निर्माण करत आहे आणि मतदारांना कुठंतरी तुम्ही लालच देत आहे की हा नाही तो, तो नाही तो, हा नाही नेता चालला तर तो नेता चालेल, तो नाही देत. आणि बावनकुळे साहेबांची ज्यावेळेस तिकीट कापली, ओबीसीची तिकीट जेव्हा कापली त्यावेळेस सर्वांनाच माहीत आहे, त्याचा इफेक्ट अजूनपर्यंत चालू आहे की बावनकुळे साहेबांची तिकीट जर कापली आणि बावनकुळे सारख्या ओबीसी एखादा मोठा नेता समोर जर जाण्याचा प्रयत्न करत आहे, चांगलं नेतृत्व या महाराष्ट्र राज्याचं करत आहे, तर त्याचे पाय कसे छाटायचे हे आपल्या काही संघटनांना आणि काही पक्षांना माहीत आहे. नाही दिली तिकीट, त्यांची जे काही बेइज्जती त्या ठिकाणी झाली, हा विदर्भातला मतदार आहे, हा ते बेइज्जती आणि ओबीसी वर्ग हा कधीही सहन करणार नाही. त्याची पूर्तता हे अशीच होत राहणार आहे. बरं सर, मी त्या दिवशी पण सांगितलं की हे जे आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद एक झाकी आहे, महानगरपालिका बाकी आहे. माझा पुढला प्रश्न तोच होता की महानगरपालिकेमध्ये आता काय स्थिती राहणार आहे? एक ओबीसी म्हणून, ओबीसी नेते म्हणून आपण कुणाला समर्थन देण्याच्या विचारात वगैरे आहात का, किंवा आपण स्टान्स आपला कसा राहणार आहे ते म्हणत होतो. महानगरपालिकेमध्ये 15 वर्षापासून जी सत्ता आहे आणि ती सत्ता कायम टिकवण्यासाठी यांचे सर्वपरी प्रयत्न सुरू आहे. पण कुठेतरी आता हा ओबीसी समाज जागृत झाल्यामुळे त्याच्यामध्ये खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. आणि खिंडार पडल्यामुळे की पहिल्यांदा सरकारने निर्णय घेतला की एकच वार्ड पद्धतीनं आपण निवडणूक करू आणि जे लहान लोक होते, जे ओबीसीचे नेते होते, ज्या ओबीसी समाजातले होते, या अनेक गरीब जे लहानात लहान आहे त्यांची उत्सुकता वाढली होती की चला यावेळेस आपल्याला सरकारने चान्स दिला महानगरपालिका लढायला, आपण लढूया. त्यानंतर सरकारने निर्णय बदलवला की आता 3ची प्रभाग पद्धती केली. 3ची प्रभाग पद्धती केली त्यामुळेच असं आहे की एका पक्षाला कुठंतरी तुम्ही मागच्या साईडनं त्यांना कुठंतरी तुम्ही पंच करत आहे की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी चालू आहे. जे लोक हौसे होते, ज्यांनी तयारी केली होती, ते सर्व शांत झाले. म्हणजे सरकारने निर्णय किती वेळा बदलवायचा? एक निर्णय दिला की त्यानंतर दुसरा निर्णय, दुसऱ्यानंतर तिसरा, हे कसं? कारण हे सर्व राजकीय खेळामेळी आहे ना, आता ह्या सर्वसामान्यांच्या लोकांच्या नजरेमध्ये येत आहे आणि त्यांना याचा अभ्यास झालेला आहे की कोणता पक्ष आपला बाजू मांडू शकते, या आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे. आता या 3 प्रभाग पद्धतीनं काय झालं, धनाढ्य व्यक्ती, आता जसं बगर आरक्षण निवडणुका झाल्या, ह्या महानगरपालिकेच्याही होऊ शकते, कारण आता जे का पिटिशन त्या ठिकाणी टाकली. आता पिटिशन टाकल्यानंतर काय होते काय नाही हे तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाही, हे कोर्ट सांगेल. त्यामुळे धनाढ्य व्यक्ती या निवडणुकीमध्ये उभे राहतील आणि ते निवडून येतील आणि फक्त ते निवडून आल्यानंतर नावासाठी राहतात. ते कोणत्याही प्रभागाचं या कोणत्याही वार्डाचं प्रतिनिधित्व करत नाही, कोणीच काही करत नाही, 2-3 लोक ठेवून देतात आणि त्या ठिकाणी याचा विकास होऊ शकत नाही. मुळात राष्ट्रीय ओबीसी महासंघ
निवडणुकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत लोकांसमोर येणार का भविष्यात, आणि किंवा एखाद्याला समर्थन वगैरे घोषित करणार का? कारण की आता सध्याची स्थिती आहे एवढा आहे की लोक कोणत्याही पक्षाशी संलग्नित आहे, पण ओबीसीच्या मुद्द्यावर ओबीसी महासंघाच्या मागे लोक उभे आहेत असे चित्र सध्या दिसायला सुरुवात झालेली आहे. अगदी बरोबर. तर कुठे ना कुठे भविष्यात आपण समर्थन किंवा स्वतः उतरणार की म्हणून यावेळेस मी आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आमच्या अध्यक्षांशी यांशी महासचिवशी आमची जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की अनेक असे युवा आहे आणि अनेक ओबीसी असे आहे की ते सांगतात की सर आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून निवडणूक लढवासाठी तयार आहोत. तर आपण काय भूमिका घ्यायला पाहिजे? आपण त्यांना द्यायला पाहिजे का समर्थन? आपण निवडणुका घ्यायला पाहिजे का? त्यांचा प्रचार प्रसार करायला पाहिजे का? तर सरांनी सांगितलं की ठीक आहे, नक्कीच, पण हे आपण आपली जी भूमिका आहे हे आपण वेळेवर सांगू. आत्ता सध्याच आपण त्याच्यावर ते न वळता आपण नंतर वेळेवर ते ज्या काही परिस्थितीनुसार वेळ येईल त्यानंतर आपण त्या घडामोडी करणार आहे. आणि मी तर माझ्या युवा शक्तींना सांगितलं आहे की जर कोणत्याही पक्षानं तुम्हाला जर तिकीट दिली नाही तर तुम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून जरूर इलेक्शन लढा. आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ यावेळेस ओबीसीच्या जनजागृतीच्या माध्यमातून प्रत्येक प्रचार सभेला जाणारच आहे. नक्कीच. आणि प्रचार आम्ही करणारच आहोत, कारण खरा ओबीसी हा तुमच्यापर्यंत आला पाहिजे. हीच आमची या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे. नक्कीच. आणि हे तेवढंच खरं आहे की सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा मुद्दा हा आता कळीचा झालेला आहे. या मुद्द्यावर कुठे ना कुठे निवडणुकाही असर होतील, आणि प्रत्येक पक्ष जर आज ओबीसींच्या मागे धावतोय तर त्याच्या मागे कारणही हेच आहे की वोट बँक आपल्या बाजूने नेण्याची पूर्णपणे तयारी आहे. बरोबर बोलतोय सर मी? एकदम नक्की. कारण स्थिती अशी आहे की आपण जर या सगळ्या गोष्टींवर चर्चा करायला बसतो तेव्हा हे प्रकर्षानं जाणवतं की प्रत्येक पक्ष स्पष्टपणे काही बोलायला तयार नाही. मुख्य मुद्दे, मुख्य तत्व आणि काही वाक्य घेऊन ओबीसींच्या समर्थनामध्ये सगळे पक्ष समोर येतात आहे. मुळात या सगळ्या बाजूंवर आता स्पष्टपणे प्रकाश टाकण्याची वेळ आली आहे, तरच ओबीसी त्यांच्या मागे उभे राहील असंही चित्र दिसतंय. कारण की राष्ट्रीय ओबीसी महासंघ या दृष्टीनं काम करतोय आणि त्यांना लोकही त्यांच्या मागे उभे होतात आहे. सर, वेळात वेळ काढून आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी एवढी छान चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय ओबीसी. तर हे होते सुभाष घाटे सर, जे की राष्ट्रीय युवा अध्यक्ष होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे, आणि यांच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीनं सध्या ओबीसींची वाटचाल सुरू आहे आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत. मित्रांनो, सिक्के का दुसरा पैलू या कार्यक्रमामध्ये आज इतकंच. पुढल्या वेळी नवीन व्यक्तिमत्व, नवीन माहिती, नवीन मुद्दा आणि सोबत मी आहेच. बघत रहा एनरिच न्यूज.